जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट एक्झाम जी 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे, तर या परीक्षेचा फॉर्म कसा भरावा याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सेट एक्झामबाबत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण काय करू शकता, टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. तिथे तुम्हाला सर्व वेळोवेळी अपडेट देण्यात येतील. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या सेट एक्झामसाठी फी किती असणार आहे, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंटेशन कोणते लागणार आहे, परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम डेट काय आहे, एक्झाम तुम्हाला कोणकोणते सेंटरवर देता येईल आणि सब्जेक्ट कोणकोणते असते याबाबत आपण माहिती घेऊया. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेट एक्झामचा परीक्षा फॉर्म कुठून भरायचा आहे यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला तुम्ही गेलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेट एक्झामिनेशन या नावाने तुम्हाला एक टॅब दिसेल. या टॅबवरती काय करा, क्लिक करा. ओके, टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे की UGC सेट एक्झाम कंडक्ट करण्याची जबाबदारी आपल्या UGC नाही, महाराष्ट्र सेट एक्झाम कंडक्ट करण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्याची एकत्रित परीक्षा या ठिकाणी घेण्याचं काम पुणे विद्यापीठ करत असतं. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक करण्यापूर्वी आपण इथे इम्पॉर्टंट डेट्सकडे नजर टाकणार आहोत. इम्पॉर्टंट डेट्स तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म जे काही आहे तर ते 12 जानेवारीपासून सुरू झालेले आहे. त्याची अंतिम तारीख विदाऊट लेट फी ही 31 जानेवारी 2024 आहे. तर लेट फीसह तुम्ही जे काही फॉर्म आहे ते तुम्ही कधीपर्यंत भरू शकता, 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. आणि परीक्षा फॉर्ममध्ये काही करेक्शन करण्याची जी काही डेट आहे तर ती डेट जी काही होणार आहे तर ती 8 ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान असणार आहे. आणि तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते वेबसाईटला 28 मार्च 2024 रोजी उपलब्ध होणार आहे. आणि तुमची जी काही परीक्षा आहे तर ती 7 एप्रिल 2024ला असणार आहे. तर याबाबत काही महत्त्वाच्या डेट तुम्हाला सांगितले आहे. या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचे सेंटरचे नेम दिलेले आहे. तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षा जवळजवळ 17 सेंटरवर तुम्हाला देता येते. त्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. त्यानंतर नांदेड, अमरावती, नागपूर, गोवा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, धुळे, रत्नागिरी आणि परभणी अशा जवळजवळ 17 केंद्रांवरती तुम्हाला ही परीक्षा देता येते. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षा ज्या ठिकाणी तुम्हाला सोयीस्कर असेल त्या ठिकाणी तुम्ही परीक्षा सेंटर निवडू शकता. तुम्हाला जर का सिलेबस जर का बघायचा ठरला तर या ठिकाणी तुम्हाला पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 असे टोटल 2 विषय असतात. त्यापैकी पेपर नंबर 1चा सिलेबस या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही अपडेटेड सिलेबस बघून काय करू शकता, तो डाउनलोड करू शकता. आणि बाकीचे जे काही सब्जेक्ट्स आहेत जसं की मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडी, होम सायन्स, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, सोशल वर्क, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मॅथमॅटिकल सायन्स, इन्व्हायरमेंटल सायन्स, फिजिकल सायन्स, केमिकल सायन्स, लाईफ सायन्स, नंतर अर्थ, ॲटमॉस्फिअर, दॅन ओशन या पद्धतीचा आहे. नंतर जॉग्राफी, कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन, इलेक्ट्रॉनिक सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ, एज्युकेशन आणि फिजिकल एज्युकेशन अशा विषयांमध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाते. आणि या ठिकाणी या परीक्षेचा कोड पण दिलेला आहे. जसं की कॉमर्स परीक्षा म्हणलं तर 50 हा त्याचा कोड असणार आहे. त्या हा कोड एकदम महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षा देताना तो तुमच्याच लक्षात असला पाहिजे. ओके, सो या ठिकाणी आपण एक्झाम सेंटरही बघितल्या, इम्पॉर्टंट डेट्स पण आपण बघितलेल्या आहे, सब्जेक्ट्ससुद्धा कोणत्या विषयात तुम्हाला देता येते ते देखील आपण बघितलेलं आहे. आता आपण काय करूया, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी लॉग इन बटनावर
क्लिक करूया. काही बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला 1 बाय 1 परीक्षा फॉर्म भरताना दिली जाईल. इथे बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेही विद्यार्थी आत्ता परीक्षेला अपिअर होणार आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अगोदर न्यू युजर्सवरती क्लिक करून काय करा, तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्या आणि नंतर तुम्ही काय करा, लॉग इन करा. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, युजर नेम अँड पासवर्ड इन केस ऑफ सेन्सिटिव्ह यू हॅव टू क्रिएट द न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर एव्हरी एक्झाम. दॅट इज यू कॅनॉट यूज द प्रिव्हियस एक्झाम्स युजर नेम अँड पासवर्ड. एकदम महत्त्वाची इन्स्ट्रक्शन दिलेली. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी या अगोदर जरी सेट एक्झाम दिली असेल पण त्या ठिकाणी त्यांनी जो काही युजर नेम वापरलेला असेल तो युजर नेम आत्ता वापरू नका, थोडासा वेगळा युजर नेम तुम्ही वापरला पाहिजे. या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशनवर काय करूया, क्लिक करूया. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला मेसेज येईल, आय कन्फर्म दॅट द सेट एक्झाम विल बी हेल्ड ऑन 7 एप्रिल 2024. या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिसतील. त्या ठिकाणी तुम्ही ते इन्स्ट्रक्शन वाचा आणि इथे तुम्ही लास्टला कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करा. ओके, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी काही माहिती विचारली जाईल ती माहिती तुम्ही या ठिकाणी भरा. इथे तुम्हाला काय सांगितलं, एंटर युअर ईमेल आय डी. बट या ठिकाणी त्यांनी सांगितलं select@gmail.com yahoo.com फ्रॉम लिस्ट बॉक्स इन्स्टेड ऑफ टायपिंग इन टू द टेक्स्ट बॉक्स ऑफ ईमेल आय डी. म्हणजे आता बघा, सपोज माझं जर का मेल आय डी मला द्यायचा आहे, जसं मी या ठिकाणी वापरतोय, माझा मेल आय डी काय आहे, baleakshay93@gmail.com. पण मी या ठिकाणी @gmail.com हे टाईप करायचं नाही, तर मी फक्त इथं 93 पर्यंत या ठिकाणी टाईप करणार आणि इथे ईमेल आय डीच्या त्या ठिकाणी काय करणार, @gmail.com. म्हणजे माझं युजर नेम काय होणार आहे, baleakshay93@gmail.com होणार आहे. या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला जो आठवेल तो पासवर्ड काय करा, या ठिकाणी सेट करा. त्याच्यानंतर री एंटर पण पासवर्ड तुम्ही करा. त्याच्यानंतर इथे सिक्युरिटी क्वेश्चन्स विचारलेला आहे. तुम्ही याच्यापैकी टोटल तुम्हाला 5 क्वेश्चन दिले, त्यापैकी तुम्ही कोणताही क्वेश्चन्स काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. सपोज तुम्ही हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्समन यावर क्लिक करा आणि त्याचा आन्सर काय आहे. सपोज तुमचं फेवरेट स्पोर्ट्समन सचिन आहे. ओके, सचिन तेंडुलकर असतील तर तुम्ही फक्त सचिन जरी केलं तरी चालेल आणि सबमिट बटनावर क्लिक करा. आपण ही माहिती भरूया आणि पुढच्या पेजला जाऊया. बघा, ज्यावेळेस आपण सबमिट बटनावर क्लिक करू त्यावेळेस तुम्हाला असा मेसेज येतो की युजर क्रिएट सक्सेसफुली. ओके, दॅन ओके बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, लॉग इन बटनावर जाताल. ओके, इथं माझं युजर नेम त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. यू कॅन फिल अ फॉर्म अवेलेबल ऑन फॉलोविंग URL. ओके, सो डिअर ॲप्लिकंट, युअर युजर नेम अँड पासवर्ड अँड लॉग इन हॅज बीन जनरेटेड. प्लीज नोट down the following username and password which will need for the fill up the online application form for set examination. Your username and password is also sent to your email ID which is given by you. So please remember, with the following username you can be able to fill up the form only once. आणि इथं युजर नेम आपल्याला त्यांनी इथे दिलेला आहे. जसं की मी मेल आय डी टाकला तो माझा काय झाला, युजर नेम झाला. सो लॉग इन बटनावर इथे मी क्लिक करणार आहे. या ठिकाणी मी माझा तो युजर नेम टाकेल आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन बटनावर मी क्लिक करणार आहे. ओके, सो एवढी माहिती भरू आणि पुढे जाऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3 स्टेप्समधून हा फॉर्म भरायचा आहे. पहिल्यांदा काय सांगितलं, फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्म. सेकंड, अपलोडेड स्कॅन फोटो अँड सिग्नेचर. अँड थर्ड, पेमेंट अँड प्रिंट आउट द ॲप्लिकेशन फॉर्म. एवढ्या 3 स्टेप्समधून आपल्याला जायचं आहे. स्टेप्स नंबर 1वर काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे एक्झाम सेंटर तुम्हाला दाखवलेले आहे. ओके, सो या ठिकाणी ड्रॉपडाऊन बॉक्समधून तुम्ही सेंटर या ठिकाणी निवडू शकता. सपोज मला जर वाटलं की नाशिक सेंटर निवडायचं, सो मी इथे नाशिक सेंटर सिलेक्ट करेल. त्याच्यानंतर सब्जेक्ट ऑप्टेड फॉर सेट एक्झाम, म्हणजे तुम्हाला सेट एक्झाम नेमकी कोणत्या परीक्षेमधून द्यायची आहे, तर त्या ठिकाणी इथे तुम्हाला सर्व संपूर्ण ते जे काही मागाशी विषय दाखवले तेच विषय या ठिकाणी येणार आहे. सपोज मला जर का वाटलं की कॉमर्समधून परीक्षा द्यायची, सो मी या ठिकाणी कॉमर्स सिलेक्ट करेल. आता बघा कोणते विद्यार्थी कोणती परीक्षा देऊ शकतात. नंबर 1, की जे विद्यार्थी MAचे आहे तर त्यांनी MAला जो त्यांचा स्पेशलायझेशन होता तो विषय ते काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. म्हणजे जर का त्यांनी MA मराठीतून केलं तर तुम्हाला सेट एक्झाम पण मराठी विषयातून द्यावी लागेल. MA इंग्लिशमधून केलं तर इंग्लिशमधून द्यावी लागेल. त्याच्यानंतर इथे फिलॉसॉफी, सायकोलॉजी, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स हे सगळे विषय तुमचे काय आहे, आर्ट्स रिलेटेड आहे. नंतर सायन्स रिलेटेड तुमचे डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडी, होम सायन्स,
लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स जे MSc लायब्ररी करतात किंवा MLIP करतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे लायब्ररी इन्फॉर्मेशन, जर्नलिझम, मास कम्युनिकेशन. MSW करणाऱ्यांसाठी सोशल वर्क आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, मॅथमॅटिकल सायन्स हे सायन्सच्या रिलेटेड आहे, इन्व्हायरमेंटल सायन्स, फिजिकल सायन्स, केमिस्ट्री सायन्स, लाईफ सायन्स, नंतर जॉग्राफी, कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन. जे विद्यार्थी MCA किंवा MSc कम्प्युटर सायन्स करतात त्यांच्यासाठी हा विषय आहे. नंतर इलेक्ट्रॉनिक सायन्स, फॉरेन्सिक सायन्स हे सायन्स रिलेटेड आहे. जे विद्यार्थी MCOM पास आउट आहे किंवा MCOM करताय त्यांच्यासाठी कॉमर्स आहे. MBA करणाऱ्यांसाठी मॅनेजमेंट आहे. लॉ फॅकल्टी आहे, एज्युकेशन, नंतर फिजिकल एज्युकेशन. जो विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा तो या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. नंतर पुढे विचारलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट. मग या ठिकाणी जसं माझं मी कॉमर्स सिलेक्ट केला, कॉमर्स घेतला, तर या ठिकाणी सपोज मी मॅनेजमेंट घेतला तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये तुमचा कोणता आहे मॅनेजमेंट, जसं की MBA मार्केटिंग, फायनान्स, HR, IT, ॲग्रिकल्चर, ऑपरेशन, HRM कोणता असेल तर तो सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो मी या ठिकाणी कॉमर्स घेतला, कॉमर्स आपण या ठिकाणी सिलेक्ट केला. सो पुढे काय काय माहिती दिली ती काळजीपूर्वक इथे रीड करा. ओके, पहिलं काय सांगितलं, नेम ऑफ कॅन्डिडेट दॅट इज सरनेम, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. त्याच्यानंतर फादर नेम, फादरचं सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम. त्याच्यानंतर मदरचं सरनेम, मदरचं मिडल नेम, मदरचं फर्स्ट नेम आणि मदरचं मिडल नेम टाकायचं आहे. एंटर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन. इथे टाकताना तुम्ही पूर्णपणे डिटेल ॲड्रेस टाकायचा आहे. जसं की या ठिकाणी सपोज मी टाकतो मुंडे कॉम्प्लेक्स नियर श्री दत्त मंदिर, पारेगाव रोड. त्याच्यानंतर पुढच्या ओळीला आपला जो काही एरिया आहे, जसं की मी येवला आहे तर येवला टाकतो. सिटी पण काय आहे, येवला आहे. त्याच्यानंतर पुढे जो काही आहे इथे पिनकोड टाकायचा आहे. जसं की मी या ठिकाणी पिनकोड 423401 टाकला. ओके, सो डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. आयडेंटिटी कार्ड. ओके, सपोज मी इथे आधार कार्ड सिलेक्ट करा तर मला आधार कार्डचं काय करायचं आहे, इथे नंबर टाकायचा आहे. देन मोबाईल नंबर, जेंडर, स्टेट ऑफ डोमेसाईल जसं की महाराष्ट्र आहे. ओके, जेंडर इथे मेल सिलेक्ट केला. त्याच्यानंतर कॅटेगरी, इथे कॅटेगरी प्रॉपर सिलेक्ट करा कारण पुढे तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस अडचण येता कामा नाही. ओके, सो मी सपोज SBC कॅटेगरी आहे तर SBC मी सिलेक्ट करणार. ओपन असेल ओपन करा, OBC असेल OBC करा, SC असेल ST करा. ओके, त्यानंतर आर यू फॉर ऑर्फन कॅन्डिडेट, सो इथे नो आहे, नो टाका. फिजिकल हँडिकॅप असेल तर येस टाका, नसेल तर नो टाका. त्याच्यानंतर इथे टाईप्स ऑफ डिसेबिलिटी इथे नाहीच आहे तर टाकण्याची आवश्यकता नाही. प्रेझेंट स्टेटस टीचर, नॉन टीचर. ओके, जे स्टुडंट्स आहे ते नॉन टीचर करतील, जे टीचर्स आहे ते टीचर करतील. बट या ठिकाणी टीचर केलं काय, नॉन टीचर केलं काय, काही अडचण येणार नाही. नंतर तुमचं PGचं क्वालिफिकेशन मागतात. सो या ठिकाणी जे विद्यार्थी MCOMला आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ओके, मी इकडे बघतो. सेट एक्झाम देण्यासाठी इथे 4 ऑप्शन आहेत. जे विद्यार्थी MCOM किंवा CA आहे, CS आहे किंवा CWA आहे ते देखील ही परीक्षा पासआउट देऊ शकता किंवा ॲपियर पण देऊ शकता. इथे तुम्हाला युनिव्हर्सिटी विचारलेली आहे, जसं की SPPU ही युनिव्हर्सिटी आहे तर इथं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर PG कोर्स कम्प्लिटेड और ॲपियर. बघा आता ऑलरेडी इथे आपण काय केलं की कॉलेज केलेलं आहे, कोणत्या कॉलेजमधून केलेलं आहे ते आपण इथे, म्हणजे तुम्ही PG कुठून केलेलं आहे, जसं कॉलेजमधून केलं, युनिव्हर्सिटीमधून केलं, काही अदर इन्स्टिट्यूटमधून केलं तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. सो इथं एंटर युअर कॉलेज नेम, म्हणजे ज्या ठिकाणातून तुम्ही PG झाला आहे. जसं की मी इथे टाकतो की CDJ कॉलेज श्रामपूर. ओके, जे तुमच्या रिझल्टवर आहे ते सेंटर तुम्ही टाकू शकता. ओके, पुढे काय विचारलं, युअर PG कोर्स स्टेटस. जर जे विद्यार्थी ऑलरेडी पासआउट आहे आणि फॉर्म भरताय त्यांनी कम्प्लिटेड करा. ओके, कम्प्लिटेड केल्यानंतर तुम्हाला तुमचे पासिंग मार्क्स विचारतील. ओके, सो पासिंग इयर आहे, सपोज मी 2016मध्ये पासआउट झालो तर 16 येईल. त्याच्यानंतर इथे मला मार्क्स द्यायचे की CGPA द्यायचे. आता ऑलरेडी जे विद्यार्थी PGला आहे तर त्यांच्याकडे CGPA पण आहे किंवा मार्क्स पण आहे, तर तुम्ही जो ऑप्शन सिलेक्ट करताल तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ओके, सो आता मी माझ्या रिझल्टवरून या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून तुम्हाला दाखवेल. आता ॲपियर स्टुडंट जर का असेल तर या ठिकाणी ॲपियरवर जर का क्लिक केलं तर तुम्हाला बाकी काही करण्याची आवश्यकता राहणार नाही. ओके, सो या ठिकाणी ॲपियर बटनावर काय केलं पाहिजे, क्लिक केलं पाहिजे. आता इथे कम्प्लिटेड आहे तर कम्प्लिटेड कशा पद्धतीने फॉर्म भरला जातो ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ओके, इथे मार्क्स करा. आता सपोज मला 1256 मार्क पडले, एक्झाम्पल आहे, कितीपैकी आहे ते 1600 पैकी.
ओके 1278 आहे आय थिंक माझ्या मते. ओके इथं कॅल्क्युलेट पर्सेंटेज केले तर 79.88. मी आय थिंक चेक करतो ते, त्याच्यानंतर इथे तुम्हाला दाखवतो. दॅन ग्रेड सपोज ए असेल तर ए टाका, ओ असेल तर ओ टाका. इथे सिलेक्ट सॉरी मला जे काही मार्क आहे तिथे 1276 मार्क्स आहे आणि पर्सेंटेज जे काही झाले इथे आपण कॅल्क्युलेट करू. 79.75. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ग्रेड इथे दाखवलेला आहे की फायनल ग्रेड ओ. ओके फायनल ग्रेड ओ इथे सिलेक्ट करताना प्रॉपर पद्धतीने आपण रिझल्ट पद्धतीने सिलेक्ट करू. दॅन त्यांनी विचारलेलं आहे आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन दी सब्जेक्ट. सपोज ऑलरेडी मी आहे, पण मी फक्त फॉर्म कसं भरायचं म्हणून तुम्हाला सांगतो आहे, म्हणून मी इथे नो करणार आहे. त्याच्यानंतर इथे आय डिक्लेअरवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि लास्टला इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आपण या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करू आणि पुढे जाऊ. बाकीची 1 बाय 1 ही सगळी माहिती आपण काळजीपूर्वक भरणार आहोत. ज्यावेळेस आपण सबमिट बटनावर क्लिक करतो त्यावेळेस तुम्हाला असा एक ऑप्शन येतो की सेंटर ऑप्टेड नाशिक, दॅन सब्जेक्ट ऑप्टेड 50 सायन्स कॉमर्स, त्याच्यानंतर कॅटेगरी SBC. इन्श्युअर दॅट द एंट्रीज मेड इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम आर करेक्ट अँड दॅन कंटिन्यू. डू यू विश टू कंटिन्यू. सो ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे माहिती येते सिन्स युअर आन्सर टू द क्वेश्चन्स आर टू बी प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन पर्टिक्युलर सब्जेक्ट इज नो, यू आर नॉट एबल टू प्रोसीड फर्दर. इट इंडिकेट्स यू आर ऑलरेडी सेट क्वालिफाईड, व्हेरीफाय युअर सेल्फ. सो या ठिकाणी ओके बटनावर क्लिक केलं आहे. ओके सो या ठिकाणी त्यांनी पुन्हा ती माहिती विचारायला लावलेली आहे. ओके सो या ठिकाणी आपण सबमिट केलं. ओके बटनावर परत क्लिक येईल. त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, कारण मी ऑलरेडी पास आहे, माझा ऑलरेडी त्यांच्याकडे डेटा आहे, त्याच्यामुळं आपण इथे पुढे कंटिन्यू करणार आहोत. ओके तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागाचा जो काही फॉर्म आहे तो मी जरा सब्जेक्ट चेंज करून हे केलं. ऑलरेडी मी सेट क्वालिफाईड आहे, त्याच्यामुळं तिथे तो एरर आलेला होता. त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही एकदा ऑलरेडी त्या विषयात पास झाल्यानंतर तुम्हाला परत ते फॉर्म भरता येत नाही. सो या ठिकाणी मी ऑलरेडी विषय दुसराच आत्ता सिलेक्ट केला आणि या ठिकाणी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला. इथे काय सांगितलं आहे की सिलेक्ट स्कॅन फोटो, आणि फोटो कितीपर्यंत सांगितला 50 KB पर्यंत, आणि साईन कितीपर्यंत सिलेक्ट करायचे आहे 30 KB पर्यंत. ओके सो या पद्धतीने आपण फोटो आणि सिग्नेचर काय करायची आहे, अपलोड करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर पण दिलेला आहे, तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी फोटो 50 KBच्या आत अपलोड केलेला आहे आणि सिग्नेचर पण 30 KB पर्यंत अपलोड केलेले आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं, प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर. ओके सो या प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स येतील, जसं की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग असेल, UPI असतील, तर तुम्हाला जो ऑप्शन वाटेल तुम्ही तो ऑप्शन काय करू शकता, इथे सिलेक्ट करू शकता. इथे आता आपण प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे येईल. त्यानंतर या ठिकाणी फी येणार आहे, तुमचा पूर्णपणे डिटेल पण या ठिकाणी येणार आहे. बघा मगाचा ॲप्लिकेशन नंबर सांगितला, चलन नंबर आला. आता कॅटेगरीनुसार या ठिकाणी पेमेंट आलेले आहेत. ओके जसं ओपन कॅटेगरी सोडून बाकीच्या कॅटेगरीला 650 रुपयापर्यंत फी आहे आणि ओपन कॅटेगरीला 800 रुपीजपर्यंत फी आहे. इथे थोडेसे खालती स्क्रोल करा. इथे मी CC ॲव्हेन्यू या बटनावर क्लिक करतो आणि प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा जसे की तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहे. इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, भारत QR, EMI. सो इथे UPI बटनावर क्लिक करा. तुमचा इथे UPI ID टाका आणि मेक पेमेंटवर काय करा, क्लिक करा. ओके सो मी या ठिकाणी टाकतो. जसं की तुमचा फोनपेला जो काही UPI ID असतो तो तुम्ही या ठिकाणी एंटर करा. बघा इथे मेक पेमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचा मेसेज येतो. जसं की मी UPI ID वर क्लिक केल्यानंतर इथे येईल. इथे जवळजवळ तुम्हाला 5 मिनिटाचा मेसेज दिसून येईल. बघा या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, इथे तुम्हाला असा ऑप्शन दिसून येईल. ओके जसं फोनपे तुम्ही ओपन करा. फोनपेला ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला पे बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. पे बटनावर क्लिक करा आणि त्याची फी काय करून टाका, पेड करून टाका. ओके सो या पद्धतीने तुम्हाला नोटिफिकेशन येईल. हे फक्त 5 मिनिटासाठी तुम्हाला ॲक्टिव्ह राहणार आहे. ओके 5 मिनिटामध्ये तुम्हाला पेमेंट पूर्ण करायचं आहे. ओके
तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पेमेंट पूर्णपणे करू शकता. सो आपण बघितलं या ठिकाणी फॉर्म काय करा, पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तो फॉर्मची प्रिंटआउट डाउनलोड करा. तिथे तुम्हाला संपूर्णतः माहिती व्यवस्थित आहे का नाही त्याची खात्री करावी लागेल आणि तिथे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म डाउनलोड होईल. या पद्धतीने आपण हा परीक्षा फॉर्म कसा भरायचा ते बघितलं. फी ही तुम्हाला 800 आणि 650 रुपये असणार आहे. ओपन कॅटेगरीला 800 रुपये आणि बाकीच्यांना 650 रुपये असणार आहे. डॉक्युमेंटेशन फक्त तुम्हाला तुमचा काय असतो, रिझल्ट तुम्हाला पाहिजे असतो किंवा रिझल्टवरती जे काही मार्क्स आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचे असतात. नंतर तुमची लास्ट डेट तिथे तुम्हाला माहितीच आहे, सांगितले आहे. एक्झाम कोणकोणत्या सेंटरवर आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये होणार आहे याची संपूर्णतः माहिती आपण दिलेली आहे. तसेच सेट एक्झामबाबत बाकीच्या इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. मी कशा पद्धतीने सेट क्वालिफाईड झालो त्याची स्ट्रॅटेजी, त्या संदर्भातल्या महत्त्वाचे इम्पॉर्टंट व्हिडिओज आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्या व्हिडिओ बघा, काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्ही देखील पहिल्या प्रयत्नात सेट एक्झाम क्वालिफाईड होताल. तुम्हाला येणाऱ्या पुढच्या सेट एक्झाम परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.